पुढची चर्चा म्हणजे पुढच्या एका मुद्द्यावरती जाणार आहोत, पण त्याआधी आपल्यासोबत काँग्रेसचे नितीन राऊत सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नितीनजी, स्वागत आहे. आणि प्रश्न असा आहे की निवडणुका जाहीर होण्याबद्दल आता काँग्रेसची भूमिका काय आहे? नाही, काँग्रेस पक्षाची भूमिका या निवडणुकांमध्ये आज बहुतेक ठरलेली आहे. आज राजकीय व्यवहार समितीची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाले असतील. मला अद्याप त्याची माहिती नाही, कारण त्या बैठकीला मी हजर नव्हतो. मी नागपूरला आहे, तर ते प्रांताध्यक्ष निश्चितपणे त्याविषयी माहिती देतील. पण आता सत्याच्या मोर्चानंतर नक्की कशा पद्धतीने पुढे जाणार आहात तुम्ही? कारण याद्या साफ झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्या असा कुठेतरी दृष्टिकोन होता, परंतु ते होताना दिसत नाहीये. होय, कारण आज सर्वात मोठा प्रश्न जर राज्यात कोणता असेल तर ती लोकशाही टिकणार आहे का, की सत्ताधाऱ्यांचा दबाव जिंकणार? आणि हा प्रश्न यासाठी निर्माण होतो की मतदार याद्या या योग्य रीतीने तयार झाल्या आहेत का? हजारो नावे गायब झाली, दुबार नोंदी आहेत आणि आयोगाकडे अजिबात उत्तर नाही. मग लोकांनी विश्वास कसा ठेवायचा या सर्व प्रक्रियेवर, याबद्दल निवडणूक आयोग संपूर्णपणे गप्प दिसतो आहे या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे आणि हा सगळा गोंधळ चालत असताना मुख्य प्रश्न म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात त्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या निवडणुका असतात, ज्याला मिनी आमदारांची निवडणूक आपण म्हणू शकतो. आणि ही असताना अनेक प्रश्न जे स्थानिक पातळीवरचे असतात त्याला न्याय कसा मिळेल याविषयीची मांडणी व्हायला पाहिजे, तर ती होत नाही. आणि वेगळ्याच दिशेने या ठिकाणी सगळा प्रकार चाललेला आहे. भाजप नेते वोट जिहाद म्हणतात त्या ठिकाणी आणि दुबार मतदारावरच्या बद्दलच्या नोंदीबद्दलचा आरोप करतात. असे सगळे प्रकार चालले आहेत. पण मूळ प्रश्न विकासाचा त्या ठिकाणच्या त्या प्रश्नांवर अजिबात लक्ष नाही. मराठ्यांचं आरक्षण असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, आज महागाई असो, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सामाजिक न्यायाचा पैसा पडवला गेला आणि या ठिकाणी सामाजिक न्याय सुद्धा मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना या प्रश्नांवर चर्चाच होत नाही. तर याला काय म्हणायचं? हे सरकार आणि आयोग या ठिकाणी मिळून हातात हात घालून हा सगळा प्रकार करताय का? अमोलजी, काय